नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय धक्कादायक पण वास्तवात खूप मोठ्या प्रमाणावर घडणारा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे तुमची स्वतःची जमीन अचानक दुसऱ्याच्या नावावर गेली तर ती परत कशी मिळवायची। अनेक लोकांना वाटते की एकदा जमीन दुसऱ्याच्या नावावर गेली की सगळं संपलं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। कायद्यात अशा परिस्थितीत तुमच्यासाठी खूप मजबूत उपाय दिलेले आहेत, पण समस्या अशी आहे की लोकांना योग्य माहिती नसते आणि त्यामुळे ते घाबरतात किंवा चुकीचा मार्ग निवडतात। म्हणून आज आपण हा विषय पूर्णपणे खोलात जाऊन समजून घेणार आहोत की जमीन दुसऱ्याच्या नावावर कशी जाते, कोणत्या पद्धतीने फसवणूक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती परत कशी मिळवायची। सर्वात आधी आपण समजून घेऊया की जमीन दुसऱ्याच्या नावावर जाण्याची मुख्य कारणं कोणती असतात। पहिलं आणि सर्वात कॉमन कारण म्हणजे बनावट कागदपत्र तयार करून जमीन ट्रान्सफर करणे। अनेक वेळा फसवणूक करणारे लोक खोटं खरेदी खत करतात आणि खोट्या सह्या घेतात किंवा बनावट ओळखपत्र वापरून जमीन आपल्या नावावर करून घेतात। आणि दुसरं म्हणजे पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर। अनेक लोक कोणावर तरी विश्वास ठेवून त्याला पॉवर ऑफ अटर्नी देतात आणि तोच व्यक्ती त्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन विकतो। तिसरं कारण म्हणजे वारसा हक्कातील वाद। जेव्हा कुटुंबात जमीन वाटणी नीट होत नाही तेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने नाव चढवतो। चौथं कारण म्हणजे महसूल नोंदीतील चुका, म्हणजे 7/12 उतार्यात किंवा फेरफार नोंदीमध्ये चुकीची नोंद होणे। आणि पाचवं कारण म्हणजे जबरदस्तीने ताबा घेऊन नंतर कागदपत्र तयार करणे। आता प्रश्न येतो की जर तुमच्या लक्षात आलं की तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर गेली आहे तर सर्वात पहिली गोष्ट काय करायचं तर घाबरायचं नाही आणि वेळ वाया घालवायचा नाही, कारण जितक्या लवकर तुम्ही कारवाई कराल तितकी तुमची केस मजबूत राहील। सर्वात आधी तुम्ही तुमचे सर्व कागदपत्र गोळा करा, जसे की 7/12 उतारा, फेरफार नोंदी, खरेदी खत, जुने नकाशे आणि इतर पुरावे। त्यानंतर तपासा की नेमकं बदल कसा झाला आहे आणि इतर पुरावे। त्यानंतर तपासा की नेमकं बदल कसा झाला आहे, म्हणजे खरेदी खताच्या आधारे झाला आहे की फेरफार नोंदीत बदल झाला आहे। आता आपण कायदेशीर उपाय समजून घेऊया। पहिला उपाय म्हणजे महसूल विभागाकडे दाद मागणे। जर फक्त 7/12 किंवा फेरफार नोंदीत चुकीचा बदल झाला असेल तर तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून ती नोंद दुरुस्त करू शकता। यासाठी तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात आणि सुनावणी होते। पण लक्षात ठेवा, जर खरेदी खत बनावट असेल किंवा फसवणूक झाली असेल तर फक्त महसूल विभाग पुरेसा नाही। दुसरा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सिव्हिल कोर्टात केस टाकणे। तुम्हाला डिक्लेरेशन सूट दाखल करावा लागतो, ज्यामध्ये तुम्ही कोर्टाला विनंती करता की संबंधित व्यवहार अवैध घोषित करावा आणि जमीन पुन्हा तुमच्या नावावर करावी। त्यासोबतच तुम्ही कॅन्सलेशन ऑफ सेल डीड साठीही अर्ज करू शकता, म्हणजेच बनावट खरेदी खत रद्द करण्याची मागणी करता। या केसमध्ये तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की व्यवहार फसवणुकीने झाला आहे किंवा तुमची परवानगी नव्हती। कोर्ट पुरावे तपासते, साक्षीदार ऐकते आणि योग्य निर्णय देते। तिसरा उपाय म्हणजे क्रिमिनल केस दाखल करणे। जर तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता। IPC अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि विश्वासघात यासाठी गुन्हा दाखल करू शकता। यामुळे आरोपीवर दबाव येतो आणि अनेक वेळा समझोता होण्याची शक्यता वाढते। पण लक्षात ठेवा, क्रिमिनल केस आणि सिव्हिल केस हे दोन्ही वेगळे असतात आणि दोन्ही एकत्र चालू शकतात। आता आपण कोर्टाची प्रक्रिया समजून घेऊया। जेव्हा तुम्ही सिव्हिल कोर्टात केस टाकता तेव्हा सर्वात आधी तुमचा दावा स्वीकारला जातो, त्यानंतर समोरच्या पक्षाला नोटीस जाते, त्यानंतर दोन्ही बाजूने पुरावे सादर केले जातात। जर आवश्यक नसेल तर कोर्ट कमिशनर नेमला जातो, जो प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतो आणि रिपोर्ट सादर करतो। त्यानंतर साक्षीदारांची साक्ष होते आणि शेवटी कोर्ट निर्णय देते। जर कोर्टाला वाटलं की व्यवहार चुकीचा आहे तर ते खरेदी खत रद्द करू शकते आणि जमीन पुन्हा तुमच्या नावावर करण्याचे आदेश देऊ शकते। आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती वेळ लागतो। जर हे प्रकरणावर अवलंबून असतं, पण साधारणपणे काही महिने किंवा काही वर्ष लागू शकतात। म्हणूनच सुरुवातीलाच योग्य पावले उचलणे खूप महत्त्वाचे आहे। आता आपण काही प्रॅक्टिकल टिप्स पाहूया जे तुम्हाला खूप मदत करतील। सर्वात पहिले, कधीही रिकाम्या कागदावर सही करू नका। दुसरे म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी देताना खूप काळजी घ्या आणि शक्यतो लिमिटेड पॉवर द्या। तिसरे म्हणजे वेळोवेळी तुमच्या जमिनीचे कागद तपासा। चौथे म्हणजे कुठलीही शंका आली तर लगेच कायदेशीर सल्ला घ्या। पाचवे म्हणजे जमीन खरेदी करताना पूर्ण तपासणी करा, म्हणजेच टायटल सर्च करा। आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश देते। मित्रांनो, जमीन हा तुमचा सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे आणि त्यासाठी जागरूक राहणे खूप गरजेचे आहे। जर तुमच्या बाबतीत अशी घटना घडली असेल तर घाबरू नका,
कायद्यामध्ये तुमच्यासाठी पूर्ण संरक्षण आहे. योग्य मार्गाने लढा दिला तर तुम्ही तुमचा हक्क नक्की परत मिळवू शकता. चुकीच्या लोकांपासून सावध राहा आणि कायद्याचा योग्य वापर करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशाच आणखी महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.